नमस्कार. आजच्या नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. वीकेंडला मुलांची घरात काही ना काही मदत होतच असते. आज सॅटर्डे आहे आणि प्रांजल आज पोहे करते. आपल्याला जसं मध्ये मध्ये केलेलं आवडत नाही ना, मुलांनाही तसं अजिबात आवडत नाही. मी तिला काही इन्स्ट्रक्शन देत होते, म्हणजे जस्ट विचारत होते, काय केलंस, कसं टाकतेस, तर पहा काय म्हणतीये. करते मी, माहिती आहे मला. मीठ ना हां, आत्ता थोडं टाक, नंतर पोह्यावर त्याच्यात 1 चमचा टाक. पहा झाली की नाही गंमत. मुलांचं असंच असतं, त्यांना येतं सगळं, पण तरी आता आईजवळ आहे म्हणल्यावर शंका येणारच ना. आता मी तिथे नसले असते ना तर मात्र सगळं व्यवस्थित करते. तिच्या हातचे बरेच पदार्थ आम्हाला आवडतात. वीकडेजमध्ये कसं असतं, सकाळी उठल्यापासून मुलांचे डबे, घरातली सगळी कामं आपल्यालाच बघायची असतात. मग सुट्टी दिवशी थोडीफार का होईना पण मुलांची अशी मदत घ्यायची. मग आपल्यालाही बरं वाटतं, आपल्याला कुठे सुट्टी मिळते नाही तर. ती पोहे करत होती तोवर मी माझी काही कामं केली. आता भांडी घासून घेणार आणि मग मस्तपैकी आम्ही सगळे एकत्र नाश्ता करणार. सुट्टी दिवशीच हा वेळ मिळतो एकत्र नाश्ता करायला, मग तो चान्स काय आम्ही सोडत नाही. मस्तपैकी नाश्ता करताना गप्पाही होतात. आज शनिवारी यांचा उपवास असतो म्हणून इथे मी वरई आणि दाण्याची आमटी करते. आता इथं मी वरई फोडणी टाकते. आज शनिवार, मग यांचा उपवास असतो, त्यासाठी वरई आणि मग दाण्याची आमटी असं आज आहे. काम करताना बोलायची मला कधीच सवय नाही. ॲक्च्युली मला काम करताना कॉन्सन्ट्रेट नाही होत. मग मी काय घातलं, किती घातलं हे मलाच लक्षात राहत नाही. म्हणून मी शक्यतो तर कोणी नसतंच घरामध्ये, पण जरी कोणी असलं ना, मी काम करताना बोलू नाही शकत. शांतपणे मी आधी काम करते, मग नंतर आरामात बसून गप्पा मारते, म्हणजे जरी कोणी आलं असेल घरी तर. असंही मी बऱ्याचदा ऐकलं आहे की किचनमध्ये काम करणं, स्वयंपाक करणं हे एका मेडिटेशनसारखंच असतं. बहुतेक त्यामुळेच असं होत असावं. तुम्हालाही असं होतं का? नक्की कमेंट करून सांगा. आता असं काही गरम गरम ताजं स्वयंपाक झाला, नाश्ता झाला की थोडासा घास मी कावळ्यासाठी काढते. काय आहे ना, बरेच वर्ष टेरेस हे नव्हतंच. आता 2-3 वर्ष झाले आमच्या घरी आम्हाला टेरेस पण मिळालं आहे. त्याचा पूर्ण आनंद घेतो आम्ही. कधीतरी टेरेसवर चहा नाश्ता करायला जातो, कधी जेवायला जातो. मग असे पक्षी येतात ना, मग त्यांना काहीतरी खायला द्यायला सुद्धा खूप छान वाटतं. आज काय माझ्या फोडणीचं खरं नाही, सारखाच धूर येतोय. ॲक्च्युली तुपाची फोडणी देते मी उपवासाच्या पदार्थांना, त्यामुळे पण धूर येत असेल, पण काही सांगता येत नाही. कॅमेरा कॉन्शियस झाल्यामुळे पण गडबड होत असणार आहे. पहा, इथे टेरेसवर इथे पोहे दिलेत मी. इथे काही झाडं लावली आहेत. मस्त पावसाचं वातावरण आहे. हां, बघा कावळे दादा कसे छान पोहे खातात. बऱ्याचदा खूप कावळे येतात इथे, अगदी 15-20 असे बरेच येतात. आज तरी 2च दिसत आहेत. इथे दाण्याच्या आमटीमध्ये ना मी आमसूल टाकते, त्याने खूप छान चव येते दाण्याच्या आमटीला.
बघा आमच्या प्रांजलचा हात कसा हो. पुढे पुढे. आता पावसाळ्यात ना हे आमसूल चांगलं असतं खायचं. आता मी थोडंसं दाण्याच्या आमटीत पण टाकलं आहे. ते थोडंसं कोळून टाकलं पाणी तरी चालतं, नाहीतर मग डायरेक्ट टाकायचं. त्यात पावसाळ्यात कसं होतं, ॲसिडिटीनी ना तोंडाची चव जाते. अशा वेळेला हे खायचं. आपल्याला लक्षात येत नाही, पण बघा ना किती आपल्या सोपं घरामध्ये औषध असतं आणि आपण उगीच ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी गोळ्या खातो. चला आता आमची चाय पे चर्चा सुरू झाली. चर्चेचा विषय तर असतोच काही ना काही. एक काय खूप असतात. आता उद्या संडे, मग कुठे फिरायला जायचं, पावसाचं कुठेतरी धबधबा बघायला जायचं चाललं आहे आमचं. मग मध्येच श्रावणात कोणती पूजा घालायची आहे नाही का, म्हणजे आपण सत्यनारायण पूजा घालतो. मग सगळ्यांच्या तारखा बघणं चालू होतं. तुला सुट्टी कधी आहे, तुला वेळ कधी आहे. आमचं काही एवढं नसतं, पण मुलांच्या सुट्ट्या खूप बघाव्या लागतात कुठे जायचं म्हटलं तर. दररोज मुलांचं कॉलेज असतं, त्यामुळे आम्हाला असं सकाळी काय एकत्र बसायला वेळ मिळत नाही. पण इतर वेळी मात्र आम्ही नक्कीच आवर्जून रात्रीचं जेवण मात्र एकत्र घेतो. कधी जेवताना गप्पा मारत, तर कधी काही टी व्हीला एखादा पिक्चर छानसा, काही फॅमिली प्रोग्राम बघत आम्ही जेवतो. कारण मुलांनाही कॉलेजमुळे दिवसभर काही वेळ नसतो. मग संध्याकाळी सगळेच एकत्र येतात. मग जेवताना त्यांना काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी विचारायचं असतं. कॉलेजमध्ये हे झालं, ते झालं, एक्झाम कधी आहेत. मग छान गप्पा होतात. फायनली वॉटरफॉल बघायला कुठे जायचं हे आमचं ठरलं आहे. त्यामुळे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वॉटरफॉलला आम्ही कुठे गेलो होतो हे मी दाखवते. पुण्यामध्ये जवळपास वॉटरफॉल बघायचं असेल तर कुठे जाता येतं हे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघा प्रांजल ना त्या फरसांचं प्रमोशन करते आहे. तिला म्हटलं आत्ताच तर चॅनल चालू झालं आहे आणि कुठे तू प्रमोशन करते आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.